ठाकरेंच्या शिवसेनेमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंवर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना निर्वाणीचाच इशारा दिला। दरम्यान यानंतर अंबादास दानवेंनी देखील खैरेंवर पलटवार केलेला आहे। 19ला पण त्यांनी पाडलं, मी पडलो म्हणजे मग त्याला असं वाटलं की आता मी मोठं होईल। भुमरेकडनं कशी ॲडजस्टमेंट झाली, किती कोटीची झाली। तर चंद्रकांतजी खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जे जे करतील त्याला मला तर होच म्हणावं लागेल, तर याच्यावरती मी काही बोलणार नाही। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंच्या दोन शिलेदारांमधला वाद विकोपाला गेला। ठाकरेंचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर आरोपांची सरबत्ती केली आहे। लोकसभेत भुमरे आणि दानवेंमध्ये कोटींची डील झाली आणि त्यामुळेच पराभव झाल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरेंनी केला। 19ला पण त्यांनी पाडलं, मी पडलो म्हणजे मग त्याला असं वाटलं की आता मी मोठं होईल, नाही झालं एखादं पद मिळालं, झालं तिकडे झालं। आता ह्यावेळेस तर ओपनली म्हणजे लोकसभेचा पराभवासाठी जबाबदार आहेत तेच जबाबदार आहे। तोंडावर बोललो मी सांगितलं पण होतं। भुमरेकडनं कशी ॲडजस्टमेंट झाली, किती कोटीची झाली। मग मला असं वाटतं चंद्रकांतजी खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, ते जे जे करतील त्याला मला तर होच म्हणावं लागेल, तर याच्यावरती मी काही बोलणार नाही। अंबादास दानवेंवर उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणी देखील चंद्रकांत खैरेंनी केली आहे। पक्ष टिकवण्यासाठी दानवेंवर कारवाईची गरज असल्याचंही खैरे म्हणाले। तर कारवाईबाबत उद्धव ठाकरे सांगतील ते ऐकायला तयार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। तोंडावर बोलतो, आता काय व्हायचं होते मला काढणार तर नाहीच उद्धव साहेब, कारण मी कडवळ शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे। मी जे बोलतो ते खरं बोलतो आणि मी सांगितलं मी मरेपर्यंत उद्धव साहेबांच्या बरोबर राहणार। आता इतकं असताना सुद्धा जर समजा ह्या माणसाचं ऐकायचं म्हणजे कशा करता ऐकायचं। बरं मला एक सांगा, मग या सगळ्याबाबत तुम्ही उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे कधी? मागे एक दोन केली आहे, त्यांनी मला सांगितलं पण ठीक आहे मी करतो व्यवस्था, असं अजून केलं नाही त्यांनी। नाही पण आता करतील ते, काही ना काहीतरी करतील। जर पक्ष टिकवायचाच असेल तर हे जर असं चाललं संभाजीनगर मराठवाडा बालेकिल्ला, तर काही ना काहीतरी ते निर्णय घेतीलच ना। करावं तर लागेलच ना, करावंच लागेल। तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला? पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे। तुम्ही 4च महिन्यानंतर बघून येऊन म्हणतात, मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय? मला असं वाटतं मी शिवसेनेचा नेता आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, याला काही कालावधी नसतो। पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते आहेत, करायचं तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम नाही। ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या वादानंतर शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले। ठाकरेंना खैरेंची गरज नाही, त्यांना चलनी नाण्याची गरज असल्याचा टोला म्हस्केंनी लगावला। चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांची काही उद्धव ठाकरेंना काही गरज नाही आहे। खैरे आता ज्येष्ठ झालेले आहेत, खैरेंवरती नेहमीच अन्याय केलेला आहे। सध्या चलनी नाणं आहे आणि उद्धव ठाकरे चलनी नाण्याला महत्त्व देतात। खैरे साहेब ज्येष्ठ झालेले, आता काही ते देऊ शकत नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित आहेत। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधला वाद तसा जुनाच आहे। दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी खैरेंना ऑफर दिली होती। खैरेंसाठी शिंदेच्या शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचं शिरसाट म्हणाले होते। मात्र दुसरीकडे शिंदेचे खासदार आणि खैरेंचे प्रतिस्पर्धी भुमरेंनी मात्र खैरेंसाठी दरवाजे बंद असल्याचा दावा केला। मला कधीही राग नाहीये, त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय। म्हणून अशा माणसाचं मी काल सुद्धा सांगितलं, मी त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, इतरांसाठी नाही आहेत। ऑफर का देत नाही त्यांना? अधिकृत ऑफर दिली ते चालले, त्यांच्या समोर ऑफर देतोय मी त्यांना। चंद्रकांत खैरेसाठी शिवसेनेचं दार बंद आहे, कारण चंद्रकांत खैरे हे सांगतात की मी एकनिष्ठ आहे, हे गद्दारी। मग अशा लोकांना आम्ही घेणार, आम्ही गद्दारी, तुम्ही कशाला आमच्यासाठी आमच्याकडे आता? तुम्ही आहे तिथेच राहा, मी कालच सांगितलं, आता तुम्ही घरी राहा। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधील वाद कमी न होता दिवसेंदिवस चांगला तापतोय। खैरेंनी गंभीर आरोप करत दानवेंवर कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे संभाजीनगरमधल्या दोन्ही शिलेदारांमधला वाद ठाकरेंच्या दरबारी पोहोचल्यानं त्यावर काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।